वाशिम जिल्ह्यातील मनोरा आणि मंगरुळपीर दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या गिरडा गावात एक अतिशय साहसी घटना नुकतीच घडली आहे। एका 13 वर्षाच्या चिमुकलीने विहिरीत पडलेल्या आपल्या मैत्रिणीच्या भावाचे प्राण वाचवले। पाहुयात याविषयीचा ग्राउंड रिपोर्ट आमचे वाशिम ब्युरोची अमोल रघुवंशी यांचा थेट गिरडा गावातून। मनोरा तालुक्यातील गिरडा गाव येथे आणि मंगरुळपीर तालुक्याच्या आणि मनोरा तालुक्याच्या सीमारेषेवर असलेले हे गाव गिरडा। या गिरडा गावात एक अपूर्व अशी घटना घडलेली आहे आणि घटना अशी घडलेली आहे की लहान 10 ते 12 वर्षाची 13 वर्षाची मुलगी 7व्या वर्गातल्या मुलीने एका लहान चिमुकल्या मुलाचे प्राण वाचवले आणि विहिरीवर धुणं धुवायला दोघी मैत्रिणी आले असताना लहान भाऊ मैत्रिणीचा तिच्या सोबत आला आणि सोबत आल्यानंतर त्याचा खेळता खेळता पाय घसरला। सध्या आपण त्याच विहिरीजवळ आहे आणि समाजशील न्यूजसाठी पाहूया आपली ग्राउंड रिपोर्ट। घटना आहे गुरुवार दिनांक 18 एप्रिलची, वेळ सकाळी 11 वाजताची। रोशनी पवार व मैत्रीण गायत्री जाधव या 2 13 वर्षीय मुली गावालगतच असलेल्या विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेल्या असतानाच 9 वर्षीय रोशन जाधव हा लहानगा पाय घसरून त्याच विहिरीत पडला। आपल्या मैत्रिणीचा भाऊ विहिरीत पडल्याबरोबर रोशनी पवार या मुलीने क्षणाचाही विलंब न लावता विहिरीतील कड्या धरत खाली उतरली आणि तिला पोहता येत नसतानाही तिने धाडसाने एका हाताने कडी धरली आणि विहिरीतील 25 फूट पाण्यात उतरून तिने 9 वर्षीय रोशन जाधव या मुलाला दुसऱ्या हाताने धरून पाण्याच्या वर काढले आणि येऊन हिरीच्या काठावर बसला। आम्ही त्याला सांगू, रोशन तू तिथं नको बसू, तू पडशील हिरीत। त्यानं आमचं ऐकलं नाही, ते तिथं बसला, ते हिरीत गोटे मारत होता। मग आम्ही आहे ना धुण्यात वेस्ट झालो। मग त्याचा पाय घसरला आणि ते हिरीमध्ये पडला। मग त्याची बहीण आली इथं, त्याच्या मायबापाला सांगलं त्याच्या बहिणीनं। मग त्याची आई पोळ्या टाकत होती, जाऊन काढून आणलं त्याला विहिरीवर। विचार नाही केला म्या त्याला सांगितलं आम्ही 3-4 भाऊ हाव, मी मेली तरी चालते पण त्याला वाचवतो असं सांगितलं। मी विहिरीच्या कड्या धरून गेली अंदरे, ते मला अंदरे ओढत होता पण म्या त्याला वरे आणलं। मग त्याचे मायबाप आले आणि त्याला नेलं ते रोशन आणि ते गावाला गेले, बाहेर गावाला। आणि तिची मैत्रीण दोघी जणी धुणं गेल्या असता तिच्या मैत्रिणीचा लहान भाऊ वय वर्ष 9 हे विहिरीवर त्यांच्यासोबत गेला। खेळत असताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला। रोशनीने तिच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या धाडसावर त्याला विहिरीच्या वर आणलं। ही आमच्या सर्व गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आम्ही गावकऱ्याच्या वतीने किंवा गावात आमच्या तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळावा ही बातमी जोर धरत आहे। जीवाची पर्वा न करता त्याला कडेवर घेऊन वर आणलं आणि त्या जीव वाचवला। आमच्या सर्व स्त्रियांकरता प्रेरणादायी आहे। येथील रोशनी ज्ञानेश्वर पवार ही मुलगी विहिरीवर धुणं धुण्याकरता गेली असता ती व तिच्या मैत्रीण विहिरीवर धुणं धुत असताना मैत्रिणीचा भाऊ रोशन जाधव हा तिथं खेळत असताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला। रोशनी पवार हिने तिच्या जीवाची पर्वा न करता त्याचा प्राण वाचविला व त्याला वर काढले व हिला राष्ट्रपती पुरस्कार मिळावा ही आमच्या गावकऱ्यांची विनंती आहे। मिळावा एवढी गावपती पुरस्काराची मानकरी आहे, तिला हा पुरस्कार मिळावा ही गावकऱ्याच्या वरून विनंती करत आहोत। पाणी काढत जा, मग पाय घसरला इरीत पळून। कोणी काढलं मग? कोणी काढलं? रोशनी ज्ञानेश्वर पवार त्यानं मग हात पकडला, ओढी काढला। त्याला पोहणं होतं का? नाही, धार पडलं। कसं काय काढलं? कडी पकडली, मग हात धरला, त्यानं ओढी खेचला मला।
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून त्याला विहिरीच्या वर कसेबसे काढण्यात तिला यश मिळाले। आजच्या युगात काही घटना घडल्यास युवा पिढी मदत करण्याऐवजी फोटो व्हिडिओ सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे अनेकदा पाहावयास मिळते। मात्र या चिमुकलीने साहस दाखवत एका मुलाला जीवनदान देण्याचे काम करीत युवा पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला आहे। तिच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल तिला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी गिरडा गावातील गावकरी करीत आहे। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।